बदलापूरमधून एक अपडेट समोर येते। बदलापूरच्या एमआयडीसी मध्ये एका कंपनीत भीषण स्फोट झालाय। तर या स्फोटामध्ये कंपनीतील 4 ते 5 कामगार जखमी झाल्याची माहिती आहे। दरम्यान बदलापूरच्या खरवई एमआयडीसी मध्ये आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे। स्फोट इतका भीषण होता की त्याचे 10 ते 12 किलोमीटर पर्यंत हादरे जाणवलेत। आपण ही दृश्य पाहू शकतोय। पहाटेची ही दृश्य आहेत। किती भयंकर आगीचे लोट या ठिकाणी आपल्याला दिसतायत। साधारणतः 10 ते 12 किलोमीटर पर्यंत या स्फोटाचे हादरे जाणवले। त्यामुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे। आगीची तीव्रता म्हणजे एवढी भीषणता होती की बाजूच्या 2 कंपन्या आणि पाठीमागे अशा 3-4 कंपन्या सुद्धा इम्पॅक्ट झाल्या होत्या। पूर्ण प्लांट बेचिराख झालेलाच आहे या ठिकाणी। आणि सुरुवातीला जेव्हा 4 कॅज्युअल्टी म्हणजे इंज्युअर्ड व्यक्ती झालेल्या त्यांना ग्रामीण हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे। तिथून मे बी प्रायव्हेटला शिफ्ट केलं आहे। आणि एक आता रिसेंटली 1 तासापूर्वी जेव्हा सर्च मोहीम हाती घेतली तर एक डेड बॉडी आढळून आलेली आहे। तिला पाठवून पीएमसाठी पाठवण्यात आलं। आज सकाळी बदलापूरमधील खरवई एमआयडीसीत एक भीषण स्फोट झाला। एका केमिकल कंपनीत हा भीषण स्फोट झालेला आहे। आपण पाहू शकता हीच जी केमिकल कंपनी आहे विके केमिकल नावाची ही कंपनी, या कंपनीमध्ये हा स्फोट झाला। या स्फोटामध्ये 4 जण गंभीर जखमी झाली आहेत, तर एकाचा मृत्यू झालेला आहे। आणि पाहायला गेलं तर ह्या कंपनीमुळे आजूबाजूच्या 3 कंपन्यांना नुकसान झालेलं आहे आणि प्रचंड नुकसान हे या कंपनीचं दिसून येतं। पूर्णपणे कंपनी ही एकदम मोडकळीस आलेली आहे आणि लाखोचं नुकसान या कंपनीचं झालेलं आहे। आणि आता पाहायला गेलं तर पूर्णपणे या कंपनीमधली आग ही विझवण्यात आलेली आहे। 10 ते 12 किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे हादरे जाणवले गेले। काही घरांना तडा गेलेले आहेत आणि त्याचबरोबर इथला एक पार्ट इथल्या जवळच्या एका बिल्डिंगांच्या फ्लॅटमध्ये गेलेला आहे। कमीत कमी इथून ते 2 किलोमीटर लांब ही जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये तो पार्ट गेलेला आहे। पाहायला गेलं तर हा भीषण स्फोट आज सकाळी 5:30 वाजता झाला आणि कुठेतरी इथल्या अग्निशमन दलाने या पूर्णपणे परिस्थितीवरती आता नियंत्रण आणलेलं आहे। कॅमेरामन कमलेश अजिजवाने, साम टीव्ही।